शिंदे साहेब, तुम्ही आज बदलापूरच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरला आहात, तर तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटतो? प्रभागामध्ये विकास झाला आहेत का? इव्हन मतदारांना तुम्ही भेटत आहात, तर मतदारांच्या तुम्हाला काय समस्या जाणवल्या? कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 ब बंद उभा आहे आणि त्या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्टेशनच्या परिसरातला हा प्रभाग त्या ठिकाणी आहे। अतिशय विकासाचे दृष्टिकोन असणारा हा परिसर आहे। मी प्रभाग क्रमांक 30 चा आता सिटिंग नगरसेवक आहे आणि मी माझ्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये अतिशय चांगल्या सुधारणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत। माझा प्रभाग बदलापूर शहर मधला एक स्वच्छ आणि सुंदर परिसर म्हणून ओळखला जातो। आता मला स्टेशनचा परिसर त्या ठिकाणी जॉईन झालेला आहे। या परिसरातील वाहतूक समस्या हा त्या ठिकाणचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। हा परिसर अतिशय सुशिक्षित आणि एज्युकेटेड लोकांचा परिसर आहे। या परिसरामध्ये नगरपालिकेच्या दोन्ही इमारती या परिसरात आहेत, नगरपालिकेचं हॉस्पिटल या परिसरामध्ये आहे। त्यामुळे प्रशासकीय बाबीमध्ये सुद्धा संपूर्ण कारभार शहराचा या प्रभागातून त्या ठिकाणी चालतो आणि नगरपालिकेचे सुसज्ज असं हॉस्पिटल करण्याचा संकल्प मी त्या ठिकाणी सोडलेला आहे। प्रभागाची स्वच्छता, प्रभागाचं पर्यावरण, प्रभागातल्या गार्डन्स, प्रभागातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र या सगळ्या सुविधा मी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका त्या ठिकाणी केलेली आहे आणि नंतर भविष्यामध्ये या ठिकाणी या प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र मी त्या ठिकाणी चालू करणार आहे। प्रभागातील गरीब विद्यार्थ्यांना मदत आणि शिष्यवृत्ती देण्याचा माझा त्या ठिकाणी संकल्प आहे। प्रभागातली कोणतेही कुटुंब शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची त्या ठिकाणी मी निश्चितपणे काळजी घेणार आहे। माझा प्रभाग बदलापूर मधला एक स्वच्छ आणि सुंदर प्रभाग आहे आणि त्याला अजून स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प मी त्या ठिकाणी सोडलेला आहे। त्याच्याबरोबरच तुमचा स्टेशनचा परिसर येतो, त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांचा पण एक मोठा प्रश्न येतो। रिक्षा स्टँडच्या बाबतीमध्ये आम्ही फार महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे। सॅटीच्या प्रकल्पाचा डीपीआर करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे थोड्याच दिवसामध्ये या सॅटीचा प्रकल्प पूर्ण होईल। त्याचबरोबर अजयराजा हॉल पासून ते साधारणपणे कात्रपच्या नाल्याच्या ब्रिज पर्यंत आम्ही एक त्या ठिकाणी नाल्यावर स्लॅबचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे। त्याचं काम त्या ठिकाणी थांबलेलं आहे, ते काम पूर्ण करून रिक्षा स्टँड त्या ठिकाणी शिफ्ट करून हे सगळे फेरीवाले त्या ठिकाणी शिफ्ट करण्याचं, त्यांचं योग्य पुनर्वसन करण्याचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी राबवत आहोत आणि तो प्रकल्प झाल्याच्या नंतर हा स्टेशन परिसर वाहतूक कोंडीतनं निश्चितपणे मुक्त होणार आहे। बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? मी गेली 20 वर्ष बदलापूर नगरपालिकेच्या राजकारणात आहे। मी गेली 20 वर्ष 2005 पासून बदलापूर नगरपालिकेचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि नेहमी मी एक ठसा उमटवण्याचं काम त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये केलेलं आहे। मी एक स्वतः स्थापत्य अभियंता आहे, त्याच्याबरोबर मी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये ट्रेनिंग कॅम्प स्वतः अटेंड केलेला आहे। मी नगरपालिका कायद्याचं स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे। आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करतो त्यावर त्याचा अभ्यास असणे आवश्यक आहे आणि तो अभ्यास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न नेहमी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्यामुळेच प्रभागातील नागरिक माझ्यावर त्या ठिकाणी प्रेम करतात। आपल्या प्रभागातील सर्व मुद्दे केवळ प्रभागातीलच नाही तर शहरातील मुद्दे नगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडण्याचं त्या ठिकाणी माझ्याकडे स्किल आहे आणि ते मी निश्चित स्किल वापरतो। मी इतरही नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करतो। आता माझी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट कडनं प्रशिक्षण देणारा म्हणजे मी एक टीचर म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड झाली आहे। मी जानेवारीपासून अख्ख्या महाराष्ट्रातल्या नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे। नगरसेवक हा सुशिक्षित असावा, त्याला ज्याप्रमाणे संसदेतले खासदार आणि विधानसभेतले आमदार असतात, विधान परिषदेतले, त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग असतं, तसं ट्रेनिंग या नगरसेवकांना देऊन गावाचा कारभार ज्यांच्या हातामध्ये आहे अशा लोकांना सुशिक्षित आणि एज्युकेटेड करण्याचं काम आणि नगरपालिका कायद्याचा अभ्यास करण्याचं काम आणि त्या अनुषंगानं प्रशासन चालवण्याचं काम आणि संविधानाला अपेक्षित असणारी लोकशाही आणण्याचं काम त्या ठिकाणी मी करणार आहे। बरं, तुम्ही मतदारांना भेटत आहात, तर मतदारांचा कौल तुम्हाला? मला प्रचंड मतदारांचा रिस्पॉन्स आहे। मी तर आम्हाला आता केवळ निवडणूक आल्यानंतर मतदारांना भेटण्याची आवश्यकता पडत नाही। मी आता गेल्या 5-6 दिवसापासून जेव्हा भेटतो तेव्हा प्रत्येक घरामध्ये माझं अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होतंय। अतिशय प्रेमाने लोक बोलतात आणि लोक मला खात्री देतात की साहेब तुम्हाला आमच्याकडे येण्याची आवश्यकता पण नाही, तुम्ही सातत्याने गेली 20 वर्ष आमच्या संपर्कात आहात, त्यामुळे लोक आमच्या सुखदुःखामध्ये असेल, आमच्या विकासाच्या कामामध्ये तुम्ही त्या ठिकाणी येता। लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। प्रभाग क्रमांक 30 मध्ये सुद्धा आणि प्रभाग क्रमांक 29 मध्ये, ज्याचा मिळून नव्यानं प्रभाग क्रमांक 14 झालेला आहे, त्या ठिकाणी लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। विशेष करून महिला अतिशय चांगलं एक लाडका भाऊ म्हणून माझ्यावर त्या ठिकाणी प्रेम करतात।